श्री स्वामी समर्थ. नमस्कार सिंह राशींच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्ही गेल्या काही दिवसात रात्रीच्या शांततेत स्वप्नात अचानक काळा सर्प, उसळणारे पाणी किंवा अथांग अंधार पाहिला आहे का? जर असा कोणताही संकेत तुम्हाला स्वप्नात मिळाला असेल तर सावध व्हा, कारण हा केवळ एक योगायोग नसून तुमच्या राशीवर घोघवणाऱ्या मोठ्या ग्रह वादळाची पूर्वसूचना आहे. 2 ते 8 ऑगस्ट या आगामी आठवड्यात सिंह राशींच्या मंडळीसाठी आकाशातील ग्रहांची जुळवाजुळव अत्यंत रहस्यमय आणि वेगाने बदलणारी परिस्थिती निर्माण करत आहे. एका बाजूला संकटाचे ढग जमा होत असतानाच दुसऱ्या बाजूला नशिबाची एक मोठी कडी उघडणार आहे. पण थांबा जरा, या 8 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता तुमच्या घरात आणि आयुष्यात एक अशी गुपित घटना घडणार आहे जी तुमचे संपूर्ण भाग्य एका क्षणात बदलू शकते. गुप्त शास्त्रानुसार हा असा एक दुर्मिळ योग आहे जो वर्षानुवर्षात एकदाच येतो, पण तो नक्की काय संकेत आहे आणि तुम्हाला रात्री काय करायचे आहे याचे रहस्य मी या व्हिडिओच्या अगदी शेवटी उघड करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. या संपूर्ण आठवड्यात राहूचा प्रभाव तुमच्या जीवनात प्रचंड उलथापालथ घडून आणू शकतो, पण तुम्हाला घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही. राहूचा हा प्रभाव तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून मिळणारा विश्वासघात नसून यावेळी डिजिटल आणि ऑनलाईन विश्वातून येणारा एक मोठा धोका आहे. सध्याच्या काळात सायबर गुन्हेगार आणि भामटे खूप सक्रिय झाले आहेत. त्यामुळे बँक तपशील, फोनवर येणारा OTP किंवा सोशल मीडियावर मिळणाऱ्या भ्रामक गुंतवणुकीच्या ऑफर्सबाबत अत्यंत सतर्क राहणे गरजेचे आहे. कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करणे किंवा कोणाचेही सांगण्यावरून ऑनलाईन पैशाचे व्यवहार करणे तुम्हाला मोठ्या आर्थिक अडचणीत टाकू शकते. तसेच तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी काही छुपे शत्रू तुमच्या विरुद्ध कट कारस्थान करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमची प्रगती पाहून तुमच्याच जवळच्या काही व्यक्तींना तुमचा हेवा वाटू शकतो आणि ते तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात. कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे किंवा आपल्या घरातील आणि पैशांचे गुप्त गोष्टी बाहेरच्या व्यक्तींसमोर सांगणे या आठवड्यात पूर्णपणे टाळा. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्यांचे ओझे वाढू शकते, परंतु तुमचा आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता तुम्हाला संकटातून बाहेर काढेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे निरीक्षण करत आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा आळस किंवा दुर्लक्ष तुम्हाला अडचणीत आणू शकते. मात्र दुसरीकडे गुरुग्रहांची असीम कृपा तुमच्यावर बरसणार आहे आणि तुमच्यासाठी यशाची आणि अफाट धनाच्या आवकची नवे कपाटे उघडणार आहेत. जर तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून परदेश प्रवासाचे स्वप्न पाहत असाल किंवा परदेशाशी संबंधित काम करत असाल तर या आठवड्यात अत्यंत शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत किंवा सध्याच्या नोकरीत बदलाची वाट पाहत आहेत त्यांना अनपेक्षित आणि उत्तम नोकरीची ऑफर मिळू शकते. सिंह राशींच्या विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी हा काळ अत्यंत सुवर्णमय सिद्ध होणार आहे. अभ्यासावर तुमचे लक्ष केंद्रित होईल आणि बौद्धिक क्षमता वाढल्यामुळे कठीण परीक्षांमध्ये यश मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. जुन्या गुंतलेल्या पैशांमधून या आठवड्यात मोठी वसुली होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर नवीन मालमत्ता, जमीन किंवा हक्काचे वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मंडळांसाठी हा आठवडा एखादी खूप मोठी आणि आनंददायी बातमी घेऊन येऊ शकतो. तुमच्या कुटुंबात किंवा नातेवाईकांमध्ये चाललेले जुने वाद संपुष्टात येतील आणि वातावरण आनंदी बनेल. पती पत्नीमधील जुने गैरसमज दूर होऊन नात्यात पुन्हा एकदा गोडवा आणि प्रेम निर्माण होईल. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभल्यामुळे तुमची रखडलेली कामे वेगाने मार्गी लागतील. व्यापारी वर्गासाठी नवीन करारावर स्वाक्षरी करण्याची आणि व्यवसाय विस्तारण्याची ही उत्तम संधी आहे. राहूची फसवणूक टाळली तर गुरु तुम्हाला प्रगतीच्या शिखरावर नेऊन बसवेल, हा निसर्गाचा नियम लक्षात ठेवा. मात्र केतूचा प्रभाव तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर काही काळ नकारात्मक सावली टाकू शकतो. रात्रीच्या वेळी अचानक झोप न लागणे, डोक्यात सतत विचारांचे चक्र सुरू राहणे, नाहक मानसिक अस्वस्थता आणि एकटेपणाची भावना तुम्हाला त्रस्त करू शकते. छातीत धडधडणे किंवा कारण नसताना अज्ञात भीती वाटणे असे अनुभव देखील तुम्हाला येऊ शकतात. या आठवड्यात पोटाशी संबंधित तक्रारी, अपचन किंवा अचानक येणारा शारीरिक थकवा याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तसेच वाहन चालवताना किंवा रस्त्यावरून प्रवास करताना विशेष खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. घाईघाईत गाड्या चालवणे किंवा वाहतुकीचे नियम मोडणे तुम्हाला अपघाताच्या संकटात टाकू शकते. सलग काही रात्री तुम्हाला अस्वस्थ वाटणे तरीही खचून जाऊ नका, कारण हा केतूचा केवळ एक तात्पुरता परीक्षेचा काळ आहे.
या काळात मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, नामस्मरण आणि सकारात्मक विचारसरणीचा अवलंब करणे अत्यंत फायदेशीर ठरेल. स्वतःच्या खानपानाकडे लक्ष द्या आणि रस्त्यावरील उघड्यावरील अन्न खाणे टाळा. घरातील लहान मुलांच्या आणि ज्येष्ठांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे या काळात गरजेचे आहे. विशेषतः अमावस्यानंतरच्या पुढील 3 दिवसाचा काळ तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा ठरणार आहे. या 3 दिवसात तुमच्या आयुष्यात एक मोठी आणि अनपेक्षित घटना घडण्याचे संकेत ग्रह देत आहेत, जी घटना तुमचे भविष्य एका नव्या दिशेने घेऊन जाऊ शकते. ही घटना तुम्हाला सुरुवातीला थोडी आव्हानात्मक किंवा धक्कादायक वाटू शकते, परंतु ध्येयाने सामना केल्यास त्याचे परिणाम तुमच्यासाठी दीर्घकाळात अत्यंत लाभदायक सिद्ध होतील. तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडण्याची हीच ती योग्य वेळ आहे. तुमच्या घरात जर नाहक चिडचिड किंवा आर्थिक चणचण जाणवत असेल, तर घरातील वास्तुदोषाची आणि नकारात्मक ऊर्जेची ही चिन्हे असू शकतात. यासाठी या आठवड्यात घरातील ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवा आणि तिथे सायंकाळी कापूर आणि लवंग एकत्र जाळा. या सर्व ग्रहांच्या प्रतिकूल प्रभावातून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि शुभफळामध्ये वाढ करण्यासाठी मी तुम्हाला अत्यंत प्रभावी शास्त्रीय उपाय सांगत आहे. पहिला उपाय म्हणजे एका लहान काळ्या कापड्यात थोडे काळे तीळ आणि उडीद बांधून ते गरिबांना दान करा आणि दररोज सकाळी पिंपळाच्या झाडाला मनोभावे पाणी अर्पण करा. दुसऱ्या उपायात आठवड्याच्या मध्यभागी एक पाणी असलेला नारळ स्वतःवरून 7 वेळा उतरून मारुतीच्या मंदिरात किंवा एखाद्या निर्जन स्थळी फोडून या. संकटांना दूर करण्याची प्रार्थना करा. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे शनिवारी गरजूंना आणि भुकेलेल्या लोकांना अन्नदान करा किंवा त्यांना पोटभर जेवण द्या. आणखी एक अत्यंत शक्तिशाली उपाय म्हणजे सोमवारी महादेवाच्या शिवलिंगावर थोडे कच्चे दूध आणि 5 बेलपत्र अर्पण करून ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन मारुतीरायाला गुळाचा नैवेद्य दाखवा, लाल रंगाचे फूल वाहा आणि 2 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करा. आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या रहस्याचा आणि सस्पेन्सचा उलगडा करण्याची, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. 8 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता तुमच्या राशीवर एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली योग जुळून येत आहे, ज्याला ज्योतिषशास्त्रात सिंहाचा सुवर्णयोग म्हटले जाते. या रात्री 12 वाजता तुमच्या घरातील मुख्य दरवाजेसमोर रांगोळी काढून त्यावर एक तिळाच्या तेलाचा 4मुखी दिवा लावा आणि आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून एका कागदावर तुमची सर्वात मोठी इच्छा लिहा. हा एक गुप्त तोडगा तुमच्या घरातील वर्षानुवर्षाची नकारात्मक ऊर्जा आणि सर्व दृष्ट दोष एका क्षणात जाळून खाक करेल आणि पुढच्या क्षणापासून तुमच्या आयुष्यात पैशांचा आणि आनंदाचा प्रवाह सुरू होईल. या उपायामुळे राहू आणि केतूचा वाईट प्रभाव त्वरित नष्ट होईल आणि गुरुग्रहांचे शुभ आशीर्वाद तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील. निसर्गाची ही चक्रे आणि ग्रहांची ही दिशा तुम्हाला एका मोठ्या यशाकडे घेऊन जात आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, ग्रह केवळ संभाव्य रस्ते आणि संकेत दाखवतात, परंतु तुमचे कर्म आणि सकारात्मक दृष्टिकोनच तुमचे खरे भाग्य घडवतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील हे ग्रह वादळ पार करायचे असेल आणि राहूच्या दोषांपासून मुक्ती हवी असेल, तर आत्ताच खाली कमेंट बॉक्समध्ये ओम राहवे नमः नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व सिंह राशींच्या मित्रांपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लगेच शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोलाच्या मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.